किर्र काळोखातून वाट काढत मारुती तराळ झपाझप पाय टाकत देशमुखांच्या मुलीच्या गावी शिवापूरला चालला होता. त्याला कारणही तसेच होते. थोरल्या देशमुखांचे आजारपणात निधन झाले होते आणि गावकी असल्यामुळं सांगावं सांगण्याचे काम मारुतीकडे होते. आता अंधाराला आणि भूताकेतांना घाबरून चालणार नव्हते, कारण देशमुखाचे पार्थिव गाव कसाबाहेर आणून ठेवले होते आणि मुलगी आल्याशिवाय ते दहन करता येणार नव्हते. रस्ता जंगलातूनच जात होता. जीव मुठीत घेऊन मारुती रामनामाचा जप करत चालला होता. रातकिड्यांची किरकिर वातावरण अधिकच भयानक बनवत होती. त्यात भर म्हणून की काय, मधूनच जंगली श्वापदांचे आवाज आणि चित्कार कुणाची तरी शिकार झाल्याची सूचना देत होते. आपल्याच नशिबाला दोष देत मारुती कसाबसा काट्याकुट्यातून वाट काढत थरथरत्या पायांनी एक एक पाय पुढे टाकत चालला होता. वाटेत एक भला मोठा वटवृक्ष लागत होता. त्या झाडावर भूतांचा वावर आहे अशी एक आख्यायिका होती. पण वाट ही त्या झाडाखालूनच जात होती. धडधडत्या हृदयाने आणि थरथरत्या पायांनी मारुती हळूहळू पुढे सरकत होता. अचानक त्याला झाडाच्या जरा पुढे एक पाठमोरी धुसर आकृती दिसू लागली होती. ती व्यक्ती ही अत्यंत सावधगिरीने हातातील बंदूक सावरीत सावजाच्या शोधात जात होती. मारुतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या तोंडून अस्पष्ट किंचाळी बाहेर पडली. त्या आवाजाने पुढे जाणाऱ्या त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले आणि बंदूक रोखून जरबेच्या स्वरात विचारले, "कोण हाय र तिकडं? आणि इतक्या रात्री या भयान जंगलात काय मरायलास का?" आता मात्र मारुतीचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. कसा बसा धीर धरून मारुती म्हणाला, "तसं नाही जी, मी रामपूर गावचा मारुती तराळ. आमच्या गावच्या जमीनदाराच्या मरणाचा सांगावा सांगायला शिवापूरला चाललोय." शिवापूरचे नाव ऐकताच समोरच्या व्यक्तीने बंदूक खाली केली. "असं? मग घाबरू नकोस. मी शिवापूर गावचा पाटील हाय. शिकारीसाठी जंगलात आलो होतो. पर आज काय शिकार गवसल असं दिसत नाही. चल गड्या, आपण दोघं मिळून शिवापूरला जाऊ." आता मारुतीच्या जीवात जीव आला. ते दोघे मिळून शिवापूरला जाऊ लागले. काहीतरी बोलायचे म्हणून मारुतीने विचारले, "शिकारीला एकटेच आला साजी? तुम्हाला भीती नाही वाटत?" लहान मुलाच्या बाळबोध प्रश्नाने हसू यावे तसे पाटील स्वतःचेच हसले. "मारुतीराव, एकट्यानं शिकार करण्याचा आनंद काही औरच असतो या. आणि भीती म्हटलास तर ही बंदूक जवळ माझ्या हातात हाय तवर यमाला बी घाबरत नाही मी." मारुतीला पाटलांच्या बोलण्याचे कौतुक आणि आक्रीत एकदम वाटत होते. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. आता त्याला समोर वाघ जरी आला तरी घाबरण्याचे कारण नव्हते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघांचेही पाय शिवापूरच्या दिशेने पडत होते. "मग मारुतीराव, काय आणि विशेष? कसं चाललंय तुमचं?" "गरिबाकडं कसलं आलंय जी विशेष? गावची कामं करायची, मिळेल तो भाकर तुकडा खायचा, पोराबाळासनी खाऊ घालायचा आणि आलेला दिवस ढकलायचा. हेच आमच्या गरिबाचं जीवन." पाटलांची मान क्षणभर आकाशाकडे वळली. मारुती उगीचच हसला. जंगल संपत आलेच होते. इतक्यात एक वाघ हरणाच्या पाडसाच्या मागे धावताना बॅटरीच्या प्रकाशात पाटलांना दिसला. तसे पाटील सावध झाले. शिकार मिळत नाही असे वाटत असतानाच अचानक मोठी शिकार समोर पाहून पाटलांनी वाघावर अचूक नेम धरून बार उडवला. वाघासारखा वाघ, पण त्या एकाच गोळीने तडपडू लागला. लगेच पाटलांनी दुसरा नेम पाडसावर धरला आणि बंदूक चालवली. पाडसही त्या गोळीने क्षणात गतप्राण झाले. पाटील धावत जाऊन तडपडणाऱ्या वाघाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहिले आणि जोरजोराने हसू लागले. माथ्यावरचा घाम टिपत थरथरत्या शरीराने मारुती हे सर्व अवाक होऊन पाहत होता. पाटलांनी मारुतीला जवळ बोलवले. घाबरत घाबरत तो त्यांच्याजवळ गेला. पाटील मारुतीला म्हणाले, "मारुतीराव, तुम्ही हरीण घेऊन आमच्या वाड्यावर जावा. गावात कुणाला बी विचारल्यासा जयसिंगराव पाटलांचा वाडा कुठला तर ते तुम्हाला वाड्यावर नेऊन सोडतील. हरीण वाड्यावर सोडा आणि धाकट्या पाटलांनी जीप घेऊन वाघाचं धूड न्यायला इकडे पाठवून द्या." मारुती नाही म्हणू शकत नव्हता. आगीतून उठून फुफाड्यात पडल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. चुपचाप हरणाचं पाडस खांद्यावर मारून मारुती गावच्या दिशेने चालू लागला. पूर्वेला तांबडे फुटू लागले होते. गाव जवळ येत होता. गावात गेल्यावर पहिल्यांदा सांगावा सांगायचा की पाटलांच्या वाड्यावर जायचे या विचारात मारुती पडला. पण हरीण घेऊन तो देशमुखांच्या घरी जाऊ शकत नव्हता. त्यामुळे पाटलांच्या वाड्यावर अगोदर जावे आणि पोटाची आग शांत करायला वाड्यावरच काही भाकर तुकडा खावा. कारण रात्रभर जंगली पायवाट तुडवून झालेल्या श्रमानं त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते. आधीच त्याचे खपाटीला गेलेले पोट पाठीला टेकले होते. पोटात पडलेला आगीचा भडका पाटलांच्याच घरी विझवावा. देशमुखांच्या घरी अशा वेळी काही खाणं बरं नव्हं.
असा विचार करून विचारत विचारत मारुती जयसिंगराव पाटलांच्या वाड्यावर पोचला. वाडा कसला, चिरेबंदी राजवाडाच होता तो. भला थोरला उंबरा ओलांडून त्याने आत प्रवेश केला. कसे बसे हरीण खांद्यावरून उतरून अंगणात ठेवले आणि पाटलीनबाईंना हाक मारणार तोच त्याचे लक्ष भिंतीवर असलेल्या आणि हार घातलेल्या जयसिंगराव पाटलांच्या फोटोकडे गेले. तसे त्याच्या डोळ्यासमोर भर पहाटे काजवे चमकू लागले. पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरले आणि तो कदाचित पाटलांचा जुळा भाऊ असेल असे समजून त्याने पाटलीनींना हाक मारली. पाटलीनबाई, अहो पाटलीनबाई. पाटलीनबाई बोडक्या कपाळाने बाहेर आल्या. कोण र बाबा तू? मी रामपूर गावचा मारुती तराळजी. काय काम काढलं शेरवाळी? मी देशमुखांचा सांगाय आलोय जी. अरे पर हे पाटलांचं घर हाय. देशमुखांचं घर तिकडे चावडीच्या पल्याड हाय. माहीत आहे जी. अरे मग इथं कशा पायी आलास ते कळलं काय? हां, थोरलं पाटील जंगलात भेटलं होतं. त्यांनी हरणाची शिकार माझ्याबरोबर पाठवली या आणि वाघाची शिकार न्याया धाकट्या पाटलासनी जंगलात वडाच्या झाडाजवळ जीप घेऊन बोलिवलं या. मारुती एका दमातच सर्व काही बोलून गेला. पण त्याचे हे बोलणे ऐकताच पाटलीनबाईंचे बटबटीत मोठे डोळे अधिकच विस्फारले गेले आणि काळ्या जाड ओठांचा चंबू झाला. काहीतरी अघटित ऐकल्यासारखा चेहरा करून त्या त्याच्याकडे पाहू लागल्या. पाटलीनबाई आपल्याकडे अशा का पाहतायत याचा मारुतीला उलगडा होत नव्हता. थोड्या वेळाने पाटलीनबाई भानावर आल्या. घडलेली सारी घटना जशीच्या तशी त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागली. 15 दिवसापूर्वी पाटील नेहमीप्रमाणे रात्री एकटेच शिकारला गेले होते. त्यांनी हरणाच्या पाडसाची शिकार करण्यासाठी धावत असणाऱ्या वाघावर आणि पाडसावर गोळी झाडली. पण जखमी झालेल्या वाघाने मरता मरता केलेल्या प्रतिहल्ल्यात पाटलांच्या नरडीचा घोट घेतला होता. पाटलीनबाईंनी स्वतः रक्ताच्या थारोळ्यातला तो मृतदेह पाहिला होता आणि त्यांच्या मुलाने स्वतःच्या हाताने त्या निष्प्राण देहाला बढागणी दिला होता. पाटलीनबाई भानावर आल्या. त्यांनी स्वतःला सावरले. कोणीतरी माती फिरो असेल असे समजून त्यांनी मारुतीला हटकण्याचा प्रयत्न केला. पण मारुती पोटतिडकीला येऊन पुन्हा पुन्हा त्यांना घडलेली सारी घटना पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा पाटलीनबाईंनी मारुतीला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. पण मारुती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो आपले म्हणणे पटवून देण्याकरता अंगणात ठेवलेले हरिण दाखवू लागला. पण तेथे काहीच नव्हते. ते पाहून मारुतीचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याच्या गालावरून आणि कपाळावरून घामाच्या धारा टपकू लागल्या. मारुती उभ्या उभ्याच अंगणात कोसळला. हरिण जंगलातून उचलून आणल्याने झालेल्या कष्टामुळे त्याचे गरम झालेले शरीर आता हळूहळू थंड पडत होते आणि भुकेने खपाटीला गेलेले पोटभर जेवल्यावर तुडूंब भरावे तसे दिसत होते. पाटलीनबाईंनी त्याचा मृतदेह गड्यांच्या मदतीने बैलगाडीत घातला आणि बैलगाडी त्याच्या गावी रामपूरला रवाना केली. बैलगाडी जंगलातून पुढे पुढे सरकत होती. हळूहळू ती वडाच्या झाडाखालून जात होती. वडाच्या झाडाखाली पाटील, मारुती, वाघ आणि हरिण विसावा घेत बसले होते. बैलगाडीच्या आवाजाने त्यांचे डोळे त्या दिशेला वळले. ते सर्वजण बैलगाडीतील मारुतीच्या मृतदेहाकडे टक लावून पाहू लागले. पण हे सर्वजण दुसऱ्या कोणालाही दिसत नव्हते. मारुतीच्या डोळ्यासमोर आक्रोश करणारी त्याची बायको आणि भुकेने कासावी झालेली आणि फाटक्या आमळलेल्या अंगरख्याला नाक पुसणारी त्याची मुले एका पाठोपाठ एक तरळत होती. गाडी हळूहळू नजरे आड होत होती. पाटलांनी मारुतीच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, मारुतीराव, ही येळ विश्रांतीची आहे. आता सर्वजण विश्रांती घेऊया. रात्री पुन्हा शिकारीला निघायचं आहे. धन्यवाद.